8 टिपरांसह 1,62,00,000चा मुद्देमाल जप्त. पूर्णा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर पोलीस व महसूल विभागाच्या संयुक्त पथकाची धडक कारवाई. जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधात प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली असून काल 24 डिसेंबरला पोलीस व महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने केलेल्या कारवाईमध्ये 8 टिपरांसह एकूण 1,62,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच या प्रकरणी 8 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या आदेशानुसार आणि उपविभागीय अधिकारी मलकापूर संतोष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी सायंकाळच्या सुमारास केली आहे. दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळच्या सुमारास पोलीस स्टेशन MIDC मलकापूर हद्दीतील नरवेल कोटेश्वर मंदिर शिवारी येथे पोलिसांनी तहसीलदार व महसूल कर्मचाऱ्यांसह पंचांना सोबत घेऊन केलेल्या नाकाबंदी दरम्यान जमुनापुरी घाटातून मलकापूरकडे येणारी 8 टिपर वाहने थांबवून तपासणी केली असता चालकांकडे वाळू वाहतुकीसाठी कोणतीही वैध परवानगी नसल्याचे आढळून आले. पंचासमक्ष तपासणीमध्ये प्रत्येकी सुमारे 2 ब्रॉस वाळू असे एकूण 16 ब्रॉस वाळू अंदाजे किंमत 2 लाख रुपये तसेच प्रत्येकी अंदाजे 20 लाख रुपये किमतीची 8 टिपर वाहने जप्त करण्यात आली. अशा प्रकारे वाळू व वाहनांसह 1,62,00,000 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. या प्रकरणी पोलीस स्टेशन MIDC दसरखेड येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये मलकापूर येथील 6 जण, नांदुरा आणि मोताळा येथील 1 जणाचा समावेश आहे.